हा 3 भिंतींचा वाडा तुम्ही पाहिलाय का? हा बांधला जाणारा वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा आपल्याला पाहायला मिळाला असता. तर रघुनाथराव उर्फ राघोबा दादा म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र, मराठ्यांचा अटकेपार झेंडा पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. राघोबा दादा जेव्हा राजकारणातून निवृत्त होऊन कायमचे वास्तव्य करण्यासाठी कोपरगावला आले, तेव्हा त्यांनी कोपरगावच्या पश्चिमेला 3 मैलावर असलेल्या हिंगणी गावाजवळ भव्य वाडा बांधण्याचे ठरवले. आणि असेही सांगितले जाते की राघोबा दादांच्या मनात पुण्यापासून दूर कोपरगाव येथे महाराष्ट्राची राजधानी करण्याचा विचार होता. गोदावरी नदी हिंगणी गावापाशी दक्षिण वाहिनी होते. त्या ठिकाणी नदीच्या पश्चिम तीरावरील जागेची निवड करून बांधकामाला सुरुवात झाली आणि वाड्याच्या 3 भिंतींचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वेकडील 4थ्या भिंतीचे बांधकाम चालू असताना राघोबा दादांचे 11 डिसेंबर 1783 रोजी कोपरगाव बेटात निधन झाले आणि राघोबा दादांचे दहन या 3 भिंतींच्या वाड्यात केले गेले. वाडा बांधताना चुना तयार करण्यासाठी वापरलेले मोठे दगडी चाक तेथे बघण्यास मिळते. भिंतींच्या वाड्याचे बांधकाम मजबूत, भक्कम व उत्कृष्ट दर्जाचे आहे. सर्व बांधकामाला आतबाहेर कातीव स्वरूपाच्या काळा दगड व चुना वापरला गेलेला आहे. जर खरंच हा वाडा पूर्ण बांधला गेला असता तर तो खरंच किती भक्कम, रेखीव, सुरेख नक्षीकाम असलेला असता.